नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बद्दल. एक्झॅक्टली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असती काय आणि हे आपल्याला पाहणे गरजेचं का आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती करून घेऊयात. कारण मेनली ज्याही विद्यार्थ्याचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आहे, ते ऑनलाईन असो अथवा ऑफलाईन असो, ज्याही विद्यार्थ्यांनी या 2 स्टेप्स कंप्लीट केल्यात अशाच विद्यार्थ्याचे नाव या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये येत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना हे लिस्ट पाहणे खूप जास्त गरजेचं किंवा अनिवार्यच आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मधून आपल्याला या वर्षीचा एक मेरिट नंबर किंवा मेरिट रँक सुद्धा या ठिकाणी आपल्याला लक्षात येत असतो, की जो या वर्षीचा कट ऑफ आहे हा कट ऑफ वाढ होणार आहे की कमी होणार आहे की लास्ट इयरच्या कम्पेरेटिव्ह हा कट ऑफ राहणार आहे, हे सुद्धा या मेरिट लिस्ट मध्ये आपल्याला लक्षात येत असतं. मेन ज्याही आता या ठिकाणी रँक येतात आपल्याला, कारण प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचा दुसरा एक महत्वाचा उपयोग काय आहे, जो आपला या ठिकाणी रँक येतो. आता रँक येतो कसा, जोही आपण आपला पर्सनल डिटेल्स, कॅटेगरी डिटेल्स आणि जे आपले क्वालिफिकेशन डिटेल जे आपण भरले आहेत यावरती आपला या ठिकाणी रँक येत असतो. महत्वाची गोष्ट सांगेल यामध्ये, ज्याही विद्यार्थ्यांनी फक्त आणि फक्त MST CET या एक्झामिनेशन वरून आपला फॉर्म भरला आहे अशा विद्यार्थ्याचा या ठिकाणी आपला महाराष्ट्र स्टेट जनरल मेरिट नंबर येणार आहे, इन ब्रॅकेट PCM. बऱ्यापैकी असे विद्यार्थी की ज्यांनी PCM ही एक्झामिनेशन अप्लाय केली आहे आणि PCB पण अप्लाय केली आहे, तर आपला स्टेट मेरिट PCM चा पण येणार आहे आणि PCB चा सुद्धा या ठिकाणी आपला येऊन जाणार आहे. ठीक आहे, आणि याच मेरिट लिस्ट वरती आपल्याला पुढील जे काही या ठिकाणी प्रोसेस आहे या प्रोसेस मध्ये आपल्याला आपला स्टेबल आणि या ठिकाणी पुढील रँक आपल्याला दिसून येणार आहे. मेन ज्या विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स एक्झामिनेशन दिली आहे, जेईई मेन्स एक्झामिनेशन दिली आणि ते फॉर्म आपण फॉर्म मध्ये अप्लाय केला असेल, बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक प्रॉब्लेम झालाय की विद्यार्थ्याचा डेटा फिच झाला नाही डिजी लॉकरचा आणि फॉर्म सबमिट पण झाला होता. या विद्यार्थ्याला या ठिकाणी हा डेटा ऍड करता आला नाही किंवा याच्यावरती ऍडमिशन घेता आलं नाही. बरेच असे विद्यार्थी आहेत. तर सीईटी सेलने ज्यावेळेस इन्स्ट्रक्शन दिले की हा डेटा आपल्याला मॅन्युअली ऍड करता येईल, त्यावेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ऑनलाईन माध्यमातून केलाय, बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऑफलाईन केलाय. इन केस एखाद्या विद्यार्थ्यांनी जर केला नसेल तर अशा विद्यार्थ्यांना हा डेटा ऍड करण्यासाठी आपल्याला वेळ देण्यात आलेला आहे. हा सुद्धा आपण डेटा 100% ऍड करू शकतात. खूप महत्वाचा पॉइंट आहे, यासाठीच प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पाहणे अनिवार्य आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट आहे आपला कॅटेगरी मेरिट नंबर. आता कॅटेगरी मेरिट नंबर कधी जनरेट होईल, ज्या वेळेस आपण फॉर्म भरत असताना कॅटेगरीचं सिलेक्शन करू त्याच वेळेस आपल्या या ठिकाणी कॅटेगरी मेरिट नंबर येणार आहे. आपली जेही कॅटेगरी आहे या कॅटेगरीचा मेरिट नंबर ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये नंबर ऑफ कॅन्डिडेट्स त्या कॅटेगरी अंतर्गत किती आहेत आणि आपला त्या कॅटेगरी अंतर्गत किती नंबर आहे हे सुद्धा आपल्याला इथं स्पष्ट दिसून येईल. नेक्स्ट आहे TFWS. ठीक आहे, तर एक्झॅक्टली TFWS आहे काय हे अगोदर विद्यार्थ्यांनी समजून घ्या. टोटल ट्युशन फी वेवर स्कीम, यामधून आपला जर नंबर लागला तर आपली जेही कॉलेजची पूर्ण ट्युशन फी आहे हे पुढील 4 वर्षासाठी माफ होणार आहे. याच्यासाठी ओबीसी, SCBC आणि EWS या प्रवर्गातले जे विद्यार्थी मुलं आहेत यांनी अप्लाय करणं, जर आपले मार्क्स गुड आहेत तर आपण अप्लाय करू शकतात. बाकीच्या प्रवर्गाने नाही जरी केलं तरी काही अडचण नाही, कारण ऑलरेडी आपल्याला ट्युशन फी माध्यमातून फीस पूर्ण माफच होत असते. ठीक आहे, नेक्स्ट ज्या विद्यार्थ्यांनी PWD मधून अप्लाय केलं तर आपल्या या ठिकाणी PWD रँक येईल. ज्या विद्यार्थ्यांनी डिफेन्स रिझर्वेशन घेतलं आहे या विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी डिफेन्स रँकिंग, ज्या विद्यार्थ्यांनी ऑर्फन घेतलाय ऑर्फन रँक या ठिकाणी आपला येणार आहे. आणि मेनली महत्वाचं आहे आपला यामध्ये पॉइंट ऍड करायचं राहिलं तरी आठवल्यानंतर सांगून देईल मी तुम्हाला, जे आपली होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी ऍड करता येत असतं. म्हणजे ऍड म्हणजे आपला याचा रँक येत असतो. ज्या ठिकाणाहून आपली 12वी एक्झामिनेशन झाली आहे या ठिकाणचा आपला या होम युनिव्हर्सिटी रँक आपला जनरेट होत असतो. ठीक आहे, नेक्स्ट ज्याही विद्यार्थी विश्वकर्मा युनिव्हर्सिटी पुणे या ठिकाणी ऍडमिशन घेत असतील आणि आपण फॉर्म भरत असाल तर हा जर कुपन कोड वापरला आपण तर आपल्याला ₹500 डिस्काउंट कोड या ठिकाणी मिळणार आहे. जेही अप्लाय करत आहेत असे विद्यार्थी या कुपन कोडचा यूज करू शकतात. मेनली सर्वात महत्वाचा पार्ट आहे जी की आपण दरवर्षी स्टुडंट हेल्पलाईन सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्याला प्रोव्हाइड करतो, की जोही विद्यार्थ्याचा या ठिकाणी
डेटा आहे, मेरिट आहे, पर्सेंटाईल आहे, या सगळ्याच्या अकॉर्डिंग विद्यार्थ्यांना वैयक्तिक या ठिकाणी आपण लिस्ट या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. त्यामध्ये पहिली प्रायोरिटी विद्यार्थ्यांना कुठल्या शहरामध्ये जायचंय, कुठल्या ब्रांचसाठी जायचंय, या सगळ्या गोष्टीचा आपण अनालिसिस किंवा विद्यार्थ्यांकडून इनपुट घेतो आणि त्या इनपुटच्या आधारे विद्यार्थ्यांना वैयक्तिक त्याच्या प्रायोरिटी अनुसार या लिस्ट दिल्या जातात. यामध्ये विद्यार्थ्याला कुठले कॉलेजेस मिळतात त्यासाठी आपण ग्रीन म्हणजे आपल्याला कॅपमध्ये मिळेल, ऑरेंज मध्ये फोर्थ राऊंड पर्यंत या ठिकाणी मिळेल आणि रेड म्हणजे आपल्याला स्पॉट राऊंड पर्यंत वेट करावं लागेल. असे इंडिकेटर देऊन आपण इन डिटेल आपल्याला मिळणाऱ्या कॉलेजची आणि मार्क्स आणि पर्सेंटाईल अनुसारची पूर्ण लिस्ट आपल्याला मिळत असते. जे विद्यार्थी पेडला जॉईन आहेत या विद्यार्थ्यांना ऑलरेडी या लिस्ट मिळाल्या आहेत, पण जे या ठिकाणी नवीन विद्यार्थी येणार आहेत किंवा लिस्ट हवी आहे अशा विद्यार्थ्यांना या लिस्ट आपल्या मार्फत मिळून जातील. ठीक आहे, विद्यार्थ्यांना याच्यासाठी जे आपले स्क्रीनवरती नंबर दिसत आहेत अथवा स्क्रीन आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये जे नंबर आहेत त्याच्यावरती आपण कॉन्टॅक्ट करून ही माहिती घेऊ शकतो. ठीक आहे, मेन आहे याच्यामध्ये प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये आपल्याला एक्झॅक्टली काय गोष्टी चेक करायच्या आहेत. कारण आपल्याला माहिती रँकची येणार आहे, पण हे माहिती कशाच्या बेसवर येणार आहे, आपण भरलेल्या डिटेल्स बद्दल. हे माहिती भरताना यदा कदाचित काही मिस्टेक झाली असेल तर ते मिस्टेक आपल्याला सुधारता येत असते. ठीक आहे, मेरिट लिस्ट आपली 22 तारखेला येणार आहे. 22 तारखेला मेरिट लिस्ट हे दुपारी 2 नंतर पाहणे गरजेचं आहे, कारण सीईटी सेलचं कुठलंच काम टायमावर चालत नाहीये. त्यासाठी आपण दिवसभर साईडवर बसण्यापेक्षा आल्यानंतर आम्ही तुम्हाला स्वतः आपल्या ग्रुपवरती अपडेट करून देऊ. ठीक आहे, मेनली या लिस्टमध्ये जर विद्यार्थ्याचे काही फॉर्म भरताना चुका झाली असतील, फॉर एक्झाम्पल कॅन्डिडेट नेम मध्ये काही चूक असेल तर आपण ते करेक्शन करू शकता. दुसरी गोष्ट, आपली 10वीचे जे काही मार्क्स आहेत, 10वीचे मार्क्स भरताना चुकून या ठिकाणी एखाद्या सब्जेक्टचे मार्क्स चुकले असतील तर ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी करेक्शन करता येतात. 12वीचे मार्क सर्वात महत्वाची गोष्ट, बरेच असे विद्यार्थी आपल्याकडे पेड काउन्सिलिंग असलेले आहेत, या विद्यार्थ्याच्या मार्क मध्ये इम्प्रोव्हायझेशन झालं आहे. ठीक आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क वाढले आहेत, तर अशा विद्यार्थ्यांना जे आपले वाढ झालेले मार्क आहेत हे करेक्शन करण्यासाठी आपल्याला 23 तारीख ते 25 तारखेमध्ये आपल्याला एफसी सेंटरवरती किंवा ऑनलाईन ग्रीव्हन्स ची नोंद करायची आणि आपलं करेक्शन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेजवरती जाऊन फिजिकल व्हेरिफिकेशन केलं आहे अशा विद्यार्थ्यांनी पर्टिक्युलर ज्या एफसी वरती आपण व्हेरीफाय केला त्या एफसी वरती जाणे आणि आपले जे काही वाढ झालेले मार्क्स आहेत याची मार्कशीट सोबत घेऊन जाऊन ते नवीन मार्कशीट त्या ठिकाणी अपलोड करायची आणि मार्क्स आपले या ठिकाणी करेक्शन करून घ्यायचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अप्लाय केलं होतं अशा विद्यार्थ्यांनी ग्रेव्हियन्स सेंड करायचा आहे, आपला फॉर्म अनलॉक करायचा आहे, अनलॉक करून आपल्याला जे काही करेक्शन करायचं आहे ते आपण करू शकतात. नेक्स्ट आहे एमएसटी सीईटी जेई मेन्स मार्क्स मध्ये. हे सर्वात महत्वाचं अपडेट आहे, कारण मगाशी जसं सांगितलं बऱ्याच विद्यार्थ्यांनी चुकून पीसीबी केलेत मार्क, बऱ्याच विद्यार्थ्यांनी पीसीएम पण आहेत पण जेई अपलोड केलं आहे. तर आपलं असं कुठलंही जर या ठिकाणी अडचण असेल तर आपण या ठिकाणी या लिस्ट मध्ये आपण करेक्शन करून घेऊ शकतो. ठीक आहे, नेक्स्ट जेंडर. या ठिकाणी जेंडरचा प्रॉब्लेम येणारच नाही, कारण आपण ऑलरेडी सीईटीलाही ते व्हेरीफाय केलंय, आपल्या या फॉर्म मध्ये व्हेरीफाय केलं, त्यानं हा प्रॉब्लेम शक्यतो येणार नाहीये. ठीक आहे, रिझर्वेशन आता सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. बरेच असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्याकडे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नव्हतं त्या ठिकाणी आपण व्हॅलिडिटीची रिसिप्ट अपलोड केली आहे. ठीक आहे, जर सध्या आपल्याकडे व्हॅलिडिटी अवेलेबल झाली असेल तर आपण ते या ठिकाणी एफसी वरती जाऊन किंवा ऑनलाईन या ठिकाणी ग्रेव्हियन्स टाकून अपलोड करून घ्यायचे. महत्वाची सूचना आहे, विद्यार्थ्यांनी नॉन क्रिमिनलची सुद्धा रिसिप्ट दिली आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांनी रिसिप्ट दिली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी माहिती देईल मी की आपण रिसिप्टच्या ठिकाणी ओरिजिनल सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे. आपल्याला व्हॅलिडिटीसाठी एससीबीसी आणि ओबीसी साठी या दोन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 6 महिने मुदत दिली आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मुदत दिली नाही. जर आपण एससी, एसटी, NT1, NT2, VJDT या प्रवर्गात असाल तर आपल्याला कंपल्सरी या ठिकाणी व्हॅलिडिटी 4थ्या राऊंडच्या अगोदर देणं अनिवार्यच आहे. जर आपण दिला नाही तर आपली मिळालेली सीट या ठिकाणी कॅन्सल होईल आणि आपल्याला परत या ठिकाणी न्यू अलॉटमेंटचा वेट करावं लागणार आहे. मेन नॉन क्रिमिनल रिसिप्ट बद्दल सुद्धा सांगायचं असेल तर आपल्याला नॉन क्रिमिनलला कुठली व्हॅलिडिटी दिली नाहीये, म्हणजे डेट दिली नाही, एक्सटेंडेड डेट. आपल्याला जेही या ठिकाणी राऊंड कॅप राऊंडच्या डेट आहेत या कॅप राऊंडच्या डेट मध्येच आपल्याला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अपलोड करून घ्यायचं आहे. हे खूप महत्वाचं आहे, तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी
जे काही डॉक्युमेंट्स नाही त्याच्या रिसिप्ट अपलोड केल्या आहेत. आणि बरेच असे विद्यार्थी आहेत की ज्यांच्याकडे रिसिप्ट पण नव्हत्या, काहीच नव्हत्या, पण कॅटेगरीचं रिझर्वेशन होतं. तर अशा विद्यार्थ्याकडे सध्या जर आपल्याकडे रिसिप्ट अथवा सर्टिफिकेट अवेलेबल झालं असेल, तर आपण या जनरल कॅटेगरी मधून या ठिकाणी कॅटेगरी रिझर्वेशन अंतर्गत येऊ शकतात. इनकेस एखाद्या विद्यार्थ्याने या ठिकाणी रिझर्वेशन अंतर्गत फॉर्म भरला आहे, पण सध्याच्या मोमेंटला त्याची व्हॅलिडिटी किंवा पुढील जे काही कॅटेगरीला प्रूव्ह करण्यासाठी डॉक्युमेंट्स लागणार हे जर मिळत नसतील, तर आपण कॅटेगरी टू जनरल सुद्धा येऊ शकतात. ठीक आहे, क्लिअर आहे. महत्वाच्या या दोन गोष्टी आहेत या प्रोसेसमध्ये, की आपले 12th मार्क्स आपल्याला या ठिकाणी करेक्शन करून घ्यायचे आहेत. आणि दुसरी गोष्ट, जर आपण फॉर्म भरताना कुठल्या रिसिप्ट दिल्या असतील, तर ते आपल्याला या ठिकाणी ओरिजिनल सर्टिफिकेशन आणि करेक्शन्स आपल्याला करून घ्यायचे आहेत. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये एवढ्या सर्व गोष्टी आपल्याला केअरफुली पाहायच्या आहेत. अनेक गोष्टी पाहिल्यानंतर जर आपल्या लिस्टमध्ये काही चुका आढळल्या असतील, तर आपल्या जोही या ठिकाणी कॅन्डिडेट लॉगिन म्हणजे आपला मेल आयडी आहे, पासवर्ड आपल्याला एंटर करायचा. एंटर केल्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी आपल्याला करेक्शन करायचंय त्यामध्ये आपल्याला ऑनलाईन ग्रीव्हन्स सेंड करायचा, फॉर्म अनलॉक करायचा आहे आणि हा ग्रीव्हन्स आपल्याला करेक्ट करून घ्यायचा आणि त्याला जो काही सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स लागणार आहे तो डॉक्युमेंट सुद्धा आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. आणि हे सर्व करायचं आपल्याला 23, 24, 25 या तारखेमध्ये. एकदा आपली ज्यावेळेस फायनल मेरिट लिस्ट येईल, जे की 27 तारखेला येणार आहे, त्यामध्ये जोही आपला डेटा येईल तोच डेटा आपला पुढे कंटिन्यू राहणार आहे. फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर आपला कसल्याच प्रकारचं करेक्शन होणार नाही, याची विद्यार्थी पालकांनी नोंद घ्यायची आहे. त्यामुळं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट अनिवार्य पहाच. काही करेक्शन असेल तर पुढील 3 दिवसामध्ये करेक्शन करून घेणं गरजेचंच आहे. ठीक आहे, या संदर्भात विद्यार्थ्यांना काही प्रश्न असतील, डाऊट्स असतील तर आपण कमेंट सेक्शन मध्ये विचारा. जे विद्यार्थी पेड साठी जॉईन आहेत असे विद्यार्थी डायरेक्ट ऑफिसला संपर्क करून सुद्धा विचारू शकतात. अजून एक महत्वाचं नोटिफिकेशन द्यायचं आहे. ज्याही विद्यार्थ्यांना आपल्याकडे अजून पेड काउन्सिलिंगसाठी नोंद करायची आहे, असे विद्यार्थी आपल्या ऑफिसला व्हिजिट किंवा संपर्क करून या ठिकाणी आपली नोंदणी सुद्धा करू शकतात. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग स्टुडंट्स हेल्पलाईन.